हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री तुमचं खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आजची रेसिपी आहे मस्त आपली शेवग्याची कटाची आमटी। खूप भन्नाट आणि खूप झटपट होणारी, एकदम काटोकाट कट येणारी आमटी आज बनवणार आहोत आपण। चला तर वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर अर्धी वाटी मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, ती 2-3 तास भिजत ठेवली होती। जर तुम्हाला सकाळी बनवायची असेल तर भाजेल तुम्ही रात्रीभर डाळ भिजवून ठेवा। डाळ मी कुकरमध्ये टाकून घेतली, पूर्ण एक पाण्याने धुवून घेतली स्वच्छ चांगली, कारण की आपण डाळ भिजवताना पहिलं तर धुवूनच घेतो, नंतर पुन्हा एकदा एक तांबे पाणी ओतून घेतलं। लगेच त्यातच एक टोमॅटोसा बारीक चिरून घ्यायचा आहे। नंतर थोडंसं चिंच टाकलेले आहे, कारण की आमटीमध्ये थोडंसं आंबटसरपणा असतो, त्यामुळे मी चिंच आणि टोमॅटो दोन्ही टाकलेले, खूप भन्नाट चव होते। त्यातच लगेच आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि नंतर अर्धी पळी तेल टाकलेलं आहे। तेलाने काय होतं, छान मऊसूत डाळ शिजली जाते। लगेच आपण कुकर गॅसवर ठेवून देणार आहोत, तर त्याचे 5-6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता मी शेवगा कापून घेतलेला होता, असं जाड शेवगा घ्यायचा, खूप छान म्हणजे गाळ होत नाही। आणि शेवगा ही आपण वेगळा शिजवून घेणार आहोत, त्याआधी आपण ही सगळी साल काढून घ्यायची। सालीमुळे काय होतं, थोडंसं कडवटपणा येतो, त्यामुळे मी थोडी जितकी निघेल तितकी साल काढून घेतलेली आहे। आता एका बाउलमध्ये टाकून घ्यायचं, अर्धा तांबे पाणी टाकून घ्यायचा आणि पहिले मी साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले होते, नंतर मग पाण्यात टाकून अर्धा तांबे पाणी टाकून त्यातही थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे, कारण की शेवग्यामध्ये मीठ चांगली चव लागावं म्हणून मिठाची। आणि तेही शिजायला ठेवून दिलेलं आहे झाकण लावून। त्यानंतर आता मसाला करून घेऊया। शेवगाने आपली डाळ शिजती तोवर, तर तव्यावर मी आता मसाला छान तळून घेणार आहे। तर मी हे दोन बारीक कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, पातळ, कारण की पातळ कापल्यामुळे काय होतं, लवकर तळले जातात, जास्त वेळ लागत नाही। छान मस्त लालसर झाल्यावर त्यात 1 चमचा तीळ टाकलेले आहे पांढरे, कारण की मस्त असं घट्टसरपणा येतो आमटीला थोडासा। आणि त्यातच 2 चमचे खिसलेलं खोबरं घेतलेलं होतं। खिसलेलं खोबरं घेतलं की काय होतं, मिक्सरमध्ये फिरवताना मसाला लवकर बारीक होतो, त्यामुळे खिसून घ्या कधी बी खोबरं घ्यायचं असेल तर। टाईम नसला तर आपण घेतोच कापून, पण असं खिसून घेतलं ना लय मस्त मसाला होतो बारीक। ते सगळं छान मस्त बघा सोनेरी रंग येऊस्तर तळलेलं आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सगळं टाकून घेतलं, त्यात अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, साल वगैरे काढून बारीक चिरून। 7-8 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, मूठभर कोथिंबीर, आणि छान ह्याचं मस्त सरसरीत वाटण करायचं आहे। तर पाहू शकता मस्त असं थोडं पाणी टाकून मी वाटण करून घेतलेलं आहे। आता डाळ शिजली का नाही पाहूया आपण। तर कुकरची शिट्टी काढून टाकले आणि हे बघा मस्त आपली डाळ शिजलेली आहे। आणि ह्याला थोडं फिरवून घ्यायचं, जास्त असं गाळ करायचं नाही, एकदम लगदा होतो मग। अशी थोडीशी कडकच असते डाळ, थोडीशी कच्ची थोडीशी शिजलेली, म्हणजे खूप शिजवून घेऊ नका, कारण की आमटी खाताना थोडीसं डाळ लागलं छान लागतं। आणि आता शेवगाही पाहून घेऊया आपण। छान मस्त पाणी उकळलेलं आहे शेवग्याचंही, हे बघा मस्त दाबला गेला लगेच शेवगाही शिजलेला आहे। आता घ्यायचं त्याला साईडला काढून, फोडणीची तयारी करूया आपण। आता कढई घेतलेली आहे, कढईमध्ये 2 पळी तेल टाकलेलं आहे। छान मस्त तेल गरम झाले की त्यात लगेच 1 बारीक चमचा मोहरी टाकलेली आहे। मोहरी छान मस्त तडतडू द्यायची। लगेच अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे, 7-8 पाकळ्या बारीक कढीपत्त्याचे टाकलेले आहेत। कढीपत्त्याने मस्त चव येते बघा आमटीला, छान मस्त। आता ते मसाला हे टाकून तळून घ्यायचा आहे, जो आपण वाटून घेतला होता ना तो सगळा मसाला टाकलेला आहे। आता सुके मसाले बघूया आपण। 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं जास्त धने पावडर घेतलेली आहे। चांगले फिरवून घ्यायचं आणि यात मी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहे, जी तिखट नसती पण रंग खूप छान येतो। तर अर्धा चमचा मी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली, आणि त्या व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला, सॉरी, पण कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घ्या, फक्त कलरसाठी थोडंसं, अर्धा चम्मचच। आणि त्यानंतर असं मसाला जरासा आपल्याला कोरडा वाटायला लागला ना, तर आपण जी डाळ शिजवली ना त्यातलं पाणी थोडं टाकून असं मस्त ग्रेव्ही टाईप असं मस्त तळून घ्यायचं आहे मसाला, कारण की थोडंसं पाणी टाकलं ना मसाला खूप मस्त असं तळला जातो आणि पटकीने तेल सुटतं गरम पाण्याने। तर अशा प्रकारे 2-3 वेळा मी थोडं पाणी टाकून मस्त असं मसाला 5-1 मिनिटभर तेल सुटूस तर तळून घेणार आहे। तर पाहू शकता
तर बघा 5-1 मिनिटांनी किती छान मस्त सुरेख तेल सुटलेलं आहे, किती छान मस्त ग्रेव्ही दिसत आहे मसाल्याची. तर आता ह्यात आपण फक्त शेवगे टाकून घेणार आहोत आणि शेवग्यातलं पाणी आहे ना सगळं मी डाळीमध्ये टाकून घेतलेलं आहे. अजिबात पाणी फेकू नका, शेवगा शिजलेलं तेच पाणी आपण डाळीमध्ये ओतून घ्यायचं आहे. आता शेवग्याला थोडीशी मसाल्याची चव उतरण्यासाठी 2-1 मिनिटभर आपण शेवगा मसाल्यामध्ये छान तळून घ्यायचं आहे, चांगलं मस्त फिरवून घ्यायचं आहे. आता लगेच आपण ह्याच्यामध्ये जी आपली शिजवलेली डाळ आहे ना ती टाकून घेणार आहोत. त्याआधी थोडीशी मस्त अशी उकळी फुटू द्या मसाल्यामधल्या शेवग्यांना. ते बघा छान मस्त असं तेल सुटलेलं आहे, ग्रेव्ही मस्त झालेली आहे. आता लगेच आपण ह्याच्यामध्ये डाळ ओतून घेऊया. कुकर असं चांगला फिरवायचा आणि डाळ पूर्ण ओतून घ्यायची आहे त्याच्यामध्ये. अशा प्रकारे खूप मस्त अशी आमटी होती. तर थोडंसं पाण्याचं प्रमाण मला कमी वाटलं, तर तुम्हाला अशी घट्टसर आवडत असेल तर तुम्ही एवढंच ठेवू शकता. तर मला थोडंसं पाणी कमी वाटलं कारण की आमटी थोडीशी पातळ असती, त्यामुळे मी अर्धा 1 ग्लास पाणी ताटावर खोलगट ताटावर ठेवलं कढईवरच. त्यात अर्धा चमचा तूप टाकलं. असं एकदा करून बघा, तूप चांगलं मेल्ट होऊस तर आपण ह्याला गरम करायचं आहे पाण्याला. खूप छान चव लागते आमटीला अशा पद्धतीने केलं तर. नक्की तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा चांगलं तूप मेल्ट झालेलं आहे. आता हे पाणी पूर्ण गरम आपण आमटीमध्ये ओतून घेणार आहोत आणि छान याला 10 मिनिटभर मस्त शिजवून घेणार आहोत. अशा प्रकारे बघा शिजायच्या आधीच छान मस्त कट सुटलेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर ह्याला एक 10 मिनिटभर आपण आता चांगली शिजू देऊया. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुठल्याही क्षणी माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि छान कमेंट करा की मी असे छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. आणि असे छान व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहता येईल तर त्याआधी तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण जेव्हाही माझे मी व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर भेटेल आणि तुम्ही लवकर पाहू शकाल व्हिडिओ. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. आता हे मस्त इंद्रायणी भाताबरोबर किंवा आपल्या बासमती कणीबरोबर खूप भन्नाट लागते बघा हे आमटी. तर कशी वाटली आमटी, मस्त आहे की नाही कटाची आमटी शेवग्याची. तर नक्की करून पहा आणि असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सपोर्ट करा. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.